कमल उठा तू वार कर, कमल उठा तू वार कर. आदरणीय ताईसाहेबांना विनंती आहे की सर्व आपल्या या माजलगावच्या जनतेला आपण संबोधित करावं. भारतीय जनता पार्टीच्या या अत्यंत उत्साहाने भरलेल्या प्रचार सभेला मंचावर उपस्थित या सभेचे अध्यक्ष, आमच्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक, ज्यांनी अगदी 96चा नगरपालिकेचा अनुभव मुंडे साहेबांचा आणि त्यांचा सांगितला, ते आदरणीय राधाकृष्ण ओके अण्णा पाटील. मंचावर उपस्थित या जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख, ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ते या माजलगावचे सर्वात ज्येष्ठ मार्गदर्शक आणि प्रत्येक निवडणुकीमध्ये एक पालकत्वाची भूमिका नेहमी घेतात, ते आदरणीय डॉक्टर आनंद गावकरजी. त्यांनी इतकं सुंदर भाषण केलं, जबरदस्त भाषण केलं एकदम. तसेच आमच्या पक्षाचे प्रवक्ते रामभाऊ कुलकर्णी, आमचे माधव तात्या निर्मळ, आमचे अरुणाबा भाषण करायचं राहून गेलं. आमचे युवा मोर्चाचे अध्यक्ष संजय आंधळे, डॉक्टर अशोकराव तिडके आणि मंचावर उपस्थित अमरनाथ खुरपे, त्यांनी पण जबरदस्त भाषण केलं एकदम. डॉक्टर प्रशांत पाटील, शिवाजीराव रांजवन, त्यांनी सुंदर मार्गदर्शन केलं. सुमनताई मुंडे, विनायक रत्न पारखी, आमचे मंडळाचे अध्यक्ष, आमच्या ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष रुपाली कचरे आणि अभिजित सोळंके, उपस्थित सर्व भारतीय जनता पार्टीचे उमेदवार. मी नाव घेईन तेवढे फक्त उभं राहून नमस्कार करा. प्रभाग क्रमांक 1 सुमनताई मुंडे, ब जोशी सतीश, प्रभाग 2 आलजेंडे शीतल, बघा किती लहान लेकरू उभं बघा. आणि प्रभाग क्रमांक 3 अ मध्ये इनामदार आसेफ आणि स्वाती डोंगरे, प्रभाग 4 मध्ये अ मध्ये दीपक मेंढगे आणि सौभाग्यवती रत्न पारखी कविता, प्रभाग 5 मध्ये डॉक्टर स्नेहा लड्डा आणि आदरणीय प्रतापराव रांजवन, प्रभाग 6 मध्ये उषा शिंदे आणि क्षीरसागर दत्तात्रय, प्रभाग 7 मध्ये सौभाग्यवती आळणे सुशीला आणि संतोष सोळंके, प्रभाग 8 मध्ये सौभाग्यवती अलकुंटे सरस्वती आणि शेख मोहसिन युनुस, प्रभाग 9 मध्ये भगवान काळे आणि शेख आफरीन इलियास पटेल, आपकी बेटी ने भाषण किया ना. प्रभाग 10 मध्ये सौभाग्यवती अनुराधा दत्ता महाजन आणि अभय ओके पाटील, प्रभाग 11 मध्ये कौशल्या दळवे आणि पठाण अजीम समंदर, प्रभाग 12 मध्ये निकिता जाधव आणि शेख अनिस शेख पाशा, प्रभाग 13 मध्ये संतोष जाधव आणि आशा गायकवाड. हे सर्व माझे 13 प्रभागामधले 26 उमेदवार आणि आमच्या या सगळ्या उमेदवारांचं नेतृत्व करत असलेली, अत्यंत तरुण चुणचुणीत कोरी पाटी असलेली आणि निष्पापपणाने राजकारणात पहिलं पाऊल ठेवत असलेली आमची या नगराध्यक्षपदाचे उमेदवार संध्या ज्ञानेश्वर मेंढगे. नमस्कार. आणि ते एवढ्या चांगल्या मुलीला एवढं चांगलं घडवलेले तिचे पिता आमचे ज्ञानेश्वर मेंढगे नाना आणि उपस्थित सर्व 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 वडीलधारी मंडळी, युवा बांधव आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवत असलेल्या माझ्या मायमावल्यांनो, माता भगिनींनो. खरं तर आज काहीतरी रस्ता रोको होता. मी माजलगावमध्ये 4-4:30ला येणार होते, पण रस्ता रोकोमुळं मला परळीवरनं गेवराईला जाऊन परत उलटं माजलगावला यावं लागलं, त्याच्यामुळे मला उशीर झाला. तर आज एक 10-5 घरी भेट द्यायची होती, कार्यकर्त्यांशी चर्चा करायची होती, पण मग ते काही शक्य झालं नाही. पण मी आज या सभेला इथे संबोधित करत असताना माझ्या समोर मला वाटतं वैष्णोदेवीची मूर्ती आहे आणि या मूर्तीच्या समोर मी बोलत असताना या प्रत्येक स्त्रिया, आपका नाम क्या बेटा? आपका नाम मिसबा. या सगळ्यांना बघत असताना या छोट्या छोट्या जे मिसबान आहेत
आमची संध्या आहे, ती छोटीशी आमची काय नाव बरं त्याचं आलजेटी शीतल आहे. ह्या सगळ्या लहान लहान मुलींना मला साक्षात असं वाटलं की इतकी मोठी जबाबदारी ईश्वराने आपल्यावर टाकली. छोट्या छोट्या देवीचे रूप आहेत आणि या सगळ्यांना पहिल्यांदा राजकारणात पाऊल ठेवताना कुठेतरी माझ्याच हात धरून ते येत आहेत. केवढं मोठं माझं भाग्य. आज राजकारणाचा चेहरा पूर्ण मलिन झाला असताना लोक समोरच्या मध्ये घरामध्ये काहीतरी दुर्घटनेला स्वतःला एखादं व्यासपीठ बघत असताना, कुणाच्या घरात झालेल्या घटनांचं राजकारण करत असताना, अशा परिस्थितीमध्ये या कोवळ्या मुली राजकारणात पाऊल ठेवताना चांगली स्वप्न या माजलगावची पाहत आहे. हा माजलगाव भ्रष्टाचार मुक्त कारभार करेल, त्या माजलगावमध्ये पाणी वेळेवर येईल, नाल्या पावसाळ्याच्या आधी साफ होईल, या माजलगावमध्ये रोड रोमिओचा बंदोबस्त केला जाईल. आज खरं सांगू का, माझ्यातल्या पंकजा मुंडेला थोडं रिटायरमेंट घ्यायचं समाधान वाटायला लागलं की आपण जेव्हा आता नाही थांबा, अजून बरेच काम करायचं. पण मला जेव्हा रिटायर व्हायचं असेल तेव्हा एक चांगली पिढी मी घडवली असं तरी मला माझं आठवण करताना लोक म्हणतील. कारण मला निर्णय घेणं हे खूप कठीण वाटत होतं. कोणाला द्यावं. प्रत्येक निर्णय हा योग्यच असतो, पण योग्यात योग्य. प्रत्येक पुरुष हा उत्तम असतो, पण प्रभुराम पुरुषोत्तम आहे. तर तसं आपला उत्तम निर्णय कसा करावा हा प्रश्न मला पडला होता. मग मी कुठेतरी आपलं काहीतरी बघत होते कार्यक्रम टीव्हीवर. त्या कार्यक्रमात ते सांगत होते पहिले सतयुग असायचं, सतयुगात लोक चांगले होते सगळे, बरोबर आहे. सतयुगानंतर काय आलं, प्रभुरामाचं कोणतं युग आहे, त्रेतायुग आलं. त्याच्यानंतर कृष्णाचा जन्म झाला, कोणतं युग आलं, द्वापर युग आलं. आणि द्वापर युगानंतर कोणतं युग आलं, कलियुग. बाबा घोर कठीण काम आहे. पण या कलियुगामध्ये एक असा आता वेळ येतोय, त्या युगाचं नाव आहे शक्तियुग. कलियुग जेव्हा घोर कलियुग होतो त्याच्यामध्ये एक शक्तियुग येतं आणि ते शक्तियुग मध्ये नारी देवी आपला पूर्ण त्याचा हातामध्ये ते शक्तियुग येत असते आणि आतापर्यंत झालेले सगळं घाण साफ करण्याचं काम हे स्त्री शक्ती करत असते आणि म्हणून ते शक्तियुग. मला आज बीड जिल्ह्याच्या सगळ्या उमेदवारांकडे बघताना असं वाटायलंय की शक्तियुग आलेला आहे. आमच्या बीडचे उमेदवार एक उच्च विद्यापीठाचे डॉक्टर आहेत, आपल्या या पण आहार तज्ञ आणि पुन्हा म्हणतात नाही खाऊंगी नाही और खाणे नाही दुखी, असं कसं चालेल. आहार तज्ञांनी खायचं नाही म्हणजे योग्य ते खायचं, अयोग्य ते नाही खायचं. म्हणजे काय खायचं तर लोकांनी घरी दिलं तर चहा प्यायचा, बिस्किट खायचं, फराळ करायचा, पण कामाच्या बदल्यामध्ये काही खायचं प्यायचं नाही असं ती म्हणायची. पण ते आहार तज्ञ आहे संध्या. त्याच्यामुळे या माजलगावच्या भ्रष्टाचाराचा आहार पूर्णपणे बंद करून विकासाचा आहार वाढवण्याचं काम करते. ते भ्रष्टाचाराचं कुपोषण पूर्णपणे करून विकासाचं पोषण करण्याचं काम करेल. कौतुक वाटतं मला. माझ्या राजकारणात जेव्हा मी पहिलं पाऊल ठेवलं होतं, प्रचंड संघर्षात, प्रचंड ज्वालामुखीसारख्या परिस्थितीत माझा राजकीय जन्म झाला. आणि तेव्हा मुलगी कुठे वारसा होते असा प्रश्न निर्माण झाला. मुंडे साहेब जेव्हा आपल्यातून अचानक निघून गेले तेव्हा मुंडे साहेबांना अंतिम संस्कार कोण करणार एवढा मोठा प्रश्न देशासमोर उभा होता. दिल्लीमध्ये चर्चा झाली, अरे बापरे आता अंतिम संस्कार कोण करणार. तिला कोण करणार म्हणजे मी करणार, माझ्या वडिलांचा अंतिम संस्कार मी करणार. त्या कठीण परिस्थितीमध्ये स्त्री राजकारणामध्ये उदयाला आली. अनेक संघर्ष केले, अनेक पुरुषांना एक स्त्री नको असताना सगळे मिळून अटक करतानाचे प्रत्येक प्रसंग झेलत आले. जेव्हा छोट्या छोट्या मुली घडत आहेत ते बघून समाधान वाटतं. एक माझी मुस्लिम छोटीशी माझी बहीण म्हणते की पंकजा ताई मैं आपकी फॅन हूँ, मला तुम्ही खूप आवडता. ते किती मोठा किताब आहे. आणि म्हणून मला राजकारणाच्या या व्यासपीठावर कोणावर टीका करायची गरजच नाही. मला सांगा, आपण जर कुणाला म्हणलं त्याचं तोंड काय आहे तर आपलं बरं होणार आहे का? आपण जर कुणाला म्हणलं ते विद्रूप आहे तर आपण सुंदर होणार आहे का? आपण कुणाला म्हणलं तो वाईट आहे तर आपण चांगले होणार आहेत का? नाही. आपल्या कर्तृत्वाने आपण चांगले होणार आहे, आपल्या विचाराने आपण चांगले होणार आहे.
लोक वाईट आहेत हे सांगून उपयोग नाही, तर आम्ही चांगले आहे त्याच्यावरचा विश्वास लोकांच्या मनात निर्माण करणं हे आवश्यक आहे. म्हणून मी तुम्हाला विश्वास देते, ही जी नगरपालिका येणार आहे या नगरपालिकेमध्ये एक चमत्कार या माजलगावमध्ये होणार आहे. आमची संध्या निवडून दिली आणि तिच्या एकटीला निवडून जमणार नाही. डॉक्टर म्हणले तसं एकतर लेकरू पाठवून नाही जमणार, भांडणं करायला तिला तोपर्यंत ती जरा ताकदवर होते, आपल्याला सैनिक द्यावं लागतील का नाही तिच्या बरोबर. त्यामुळं सगळ्यांना आपल्याला निवडून पाठवलं लागेल, वर खाली वेगळं करून जमणार नाही. आणि म्हणून मग एक चमत्कार होईल, एक जण कधी न झालेला विकास होईल. मला खरं खूप विकास करायचा होता. आता डॉक्टर म्हणाले मागच्या वेळी काय झालं, पण ते मी त्याच्यात सहभागी नाही आहे, ते विषय वेगळे. पण मला खूप वाईट वाटलं की माजलगावच्या नगरपालिकेत पालकमंत्री असून सुद्धा प्रत्येक गोष्ट अडकून पडली. पण आज तशी परिस्थिती नाही. तुम्ही जर संध्याला संधी दिली तर खूप खूप चांगला विकास होईल. त्या भ्रष्टाचाराच्या प्रचंड या उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक शीतल संध्या अनुभवायची असेल आणि आपल्याला विकास अनुभवायचा असेल तर कमळाच्या फुलासमोरचं बटन दाबून प्रचंड मतांनी पॅनलच्या पॅनल आपल्याला विजयी करायचा. अरे आमच्या बहिणीने सांगितलं आपलं नाम मी ठीक से ले पाणी पता नाही काय नाव रे बेटा तुझं, मला तिकडं बिस्बा. तिने सांगितलं की आम्हाला या सरकारमधून काय मिळतं. मी सांगायची गरज आहे, सांगा बरं तुम्ही कोणत्या लाडक्या बहिणी आहेत तिथे आहेत का नाही. आता लाडकी बहीण एकाची आणि दुसऱ्यासाठी मतदान होणार आहे का तसं. कोणाच्या लाडक्या बहीण आहेत तुम्ही, आमच्या महाराष्ट्र सरकारच्या, आमच्या देवेंद्रजी फडणवीस यांच्या लाडक्या बहिणी आहेत. मग तुम्हाला लाडक्या बहिणी केल्याबद्दल तुम्ही भावाला लाड करावंच लागेल ना. तुम्हाला आज कोणी गॅस दिला, प्रधानमंत्री मोदींनी दिला. शेतकरी सन्मान योजना कोणी दिली, प्रधानमंत्री मोदींनी दिली. आपल्याला जनधन योजना कोणी दिली, त्यांनी दिली. आपल्याला पीक विमा कोणी दिला, त्यांनी दिला. आपल्याला आयुष्यमान योजना कोणी दिली, त्यांनी दिली. आपल्या बचत गटाच्या महिलांना ताकद देण्याचे वेळोवेळी निर्णय कोणी केले, त्यांनी केले. आणि हे सगळं करत असताना लाडकी बहीण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची झाल्या असताना आपण दुसरा विचार करण्याची गरजच नाही. मी स्वतः तुम्हाला वचन देते, या नगरपालिकेला निवडून दिल्यानंतर मी दर 3 महिन्याला नगरपालिकेची बैठक मी स्वतः घेईन. या राज्याची मंत्री म्हणून आणि तुमची लेख म्हणून, तुमची पालक म्हणून मी स्वतः घेईन. प्रत्येक बजेट हे व्यवस्थित वाढलं जाईल याची मी स्वतः खात्री करेन. पहिले महिलांची वणवण थांबवून स्वच्छ गल्ल्या करू, स्वच्छ सगळं म्हणजे डासबीस काय मलेरिया वगैरे डेंग्यू बिंगू सगळं माजलगावच्या बाहेर वेशीच्या टाकून देऊ. पाणी घरोघरी महिलांना देण्याचं काम करू, स्वच्छ रस्ते करू, चांगल्या शाळा करू, टॉयलेटची महिलांना व्यवस्था करू, मुलींना व्यवस्था करू. अभ्यासिका आता काय मागितलं तर अभ्यासिका मागितली मला परळीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी, तर अभ्यासिका करू जे IAS IPS होणार आहेत. आता मी जालन्याची पालकमंत्री आहे, मी जालना शहरामध्ये 6 अभ्यासिका करते पूर्ण शहरात, की गरीब वस्तीतले मुलं सुद्धा शिकून त्यांना IAS IPS व्हायचं असेल तर त्यांना अभ्यास पाहिजे, त्यांना लायब्ररी पाहिजे आणि तिथे TV वगैरे लावून त्यांना ऑनलाईन क्लासेस मार्गदर्शन सुद्धा घेता येईल. असं आपण माजलगावमध्ये उभं करू. या माजलगावला पूर्णपणे दुर्गंधीपासून मुक्त करू, स्वच्छ करू, व्यापारपेठ मोकळी करू आणि यांचा बाजाराचाही प्रश्न आपण पूर्णपणे मार्गी लावू. मागच्या वेळी मी पालकमंत्री असताना बाजाराचा प्रश्न मार्गी लावला. लोकांनी काय तेव्हा वेगळी भूमिका मांडली नाही, म्हणजे आम्हाला तिथे परवडत नाही, इथेच पाहिजे. सर्वांनी मिळून हा विषय मार्गी लावू आणि या माजलगावला स्वच्छ सुंदर निर्भय असं माजलगाव केल्याशिवाय आपण राहणार नाही. आपल्या राज्यामध्ये सगळ्यात कमी वयाची नगराध्यक्ष पदाची उमेदवार आपली आहे संध्या. तर सगळ्यात जास्त चांगलं काम करणारी नगरपालिका म्हणून माजलगावचं नाव या मी पहिल्यांदा निवडून आल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा पाठवणार आहे ते इंदोरला आणि भोपाळला निवडून आलेल्या सगळ्यांना तुम्हाला ट्रेनिंग देणार आहे. 10 वर्ष सतत या देशामध्ये पहिल्या नंबरची महानगरपालिका कोणती असेल ते इंदोर आणि भोपाळची सतत. आणि तिथे मी काम केलंय 5 वर्ष. आता मी टीम घेऊन गेले होते माझ्या एन्व्हायरमेंटची आणि माझ्या माजलगावची पण सगळे टीमला मी पाठवलंय तिकडे अभ्यास करायला. कशी घंटागाडी चालवली पाहिजे, कसा कचरा उचलला पाहिजे. आणि मी पंकजा मुंडे एन्व्हायरमेंट मंत्री आहे, मी शब्द देते की कचऱ्याचं व्यवस्थापन करणारा प्रकल्प सुद्धा आपण लवकरच माजलगावमध्ये उभा करू आणि हे काम पूर्णपणे आपण
एखादा बचत गटांना देऊ म्हणजे गरीब वस्तीतल्या या मायमाऊलीला स्वतःच्या हाताला काम मिळेल आणि प्लास्टिकचं पूर्णपणे आपण नेस्तनाबूत करू आणि याच्यावर प्रक्रिया करणारा उद्योग उभा करू. हाताला काम देऊ, स्वच्छता देऊ आणि निर्भय असं प्रशासन देऊ. याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे? सरकारकडनं आपल्याला काय पाहिजे? आपण निवडणुकीला असं बघतो की निवडणूक म्हणजे दिवाळी आहे. मग दिवाळी जर निवडणूक असेल तर पूर्ण 5 वर्ष आपले होळी झाल्याशिवाय राहणार. निवडणुकीला बघू नका दिवाळी म्हणून, निवडणुकीला कर्तव्य म्हणून बघा. निवडणुकीला आपण अशा पद्धतीने बघितलं तर 5 वर्ष मग ते आपल्याला फिरूच देत नाही. कुणाचं तुम्ही जेवण खाल्लं, कुणाचा लाभ घेतला, कुणाचं मटण खाल्लं, कुणाची पार्टी खाल्ली, मग त्याच्याकडून कामाची अपेक्षा करू नका. काय आपल्याला अपेक्षा करायची आहे ती चांगल्या माणसाकडून तुमची अपेक्षा पूर्ण होईल. मी विश्वासाचे गोड चेहरे, नवीन चेहरे, बाकी चेहरे बघून बघून कंटाळा पण आला असं ना. किती नवीन चेहरे सांगावर नगराध्यक्ष पदाचे. माझ्या लहानपणापासून विधेयक डॉक्टर साहेब तुमचं आयुष्य गेलं त्या चेहऱ्यांवर राजकारण करताना, बरोबर आहे का नाही? हो अरुणादा. मग आता हे एक नवीन चेहरा आलाय ना, लेकरू आलाय, चांगलं आहे ना. त्यांना संधी द्या आणि काम करण्याची, नव्या चेहऱ्याला, नव्या उमेदीच्या युरोपीय तरुणाला संधी द्या. खरंच आहे YM नावाचं जे इथे आम्ही काम करणार आहे त्याच्यामध्ये यंग आणि महिला, यूथ आणि महिला यांच्यासाठी आम्ही काम करणार. ते यूथ कुठल्या जातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे ते गोपीनाथ मुंडेजी कधी विचारलं नाही, पंकजा मुंडे कधी विचारणार नाही आणि माझ्या नेतृत्वाखाली काम करणार आहे कोणीही विचारणार नाही. त्यामुळे प्रत्येक जाती धर्माच्या, प्रत्येक विचारांच्या, प्रत्येकाच्यासाठी काम करण्यासाठी माझं गाव संधी तर द्या. ही संधी जर आपण दिली त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. ती संधी परत परत येत नसते. मी परळीला मागच्या 5 वर्षाखाली म्हणून 5 नाही आता झाले 8 वर्ष हो. निवडणुकीला पण मध्ये निवडणुका झाली ना तर 9 वर्ष म्हणजे 2 टर्म काढले नाही. प्रशासकांनीच काढले 1 टर्म, तर कुणालाच वेळ देणार. प्रश्न असा आहे की मी जेव्हा लढले 9 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी, तेव्हा मी मंत्री होते. मी म्हणायचे मला काही नको, मला फक्त काम करू द्या परळीत. नाही केलं. मग आता म्हणत राहिलेलो हे राहिलं ताई असतं, हे झालं असतं. परत ती पिढी जाते. आपल्या असं असं आहे त्यांनी 30 सेकंदात निर्णय घेतला तर त्यांचे जाहीर राहणार नाही. त्यामुळे इथे कोणी आपला शत्रू नाही. आपलं जे आहे शत्रू तो आहे भ्रष्टाचार. आपला अडचणीचा विषय आहे तो गैरकारभार आणि त्याला निस्तनाबूत करायचंय आणि आपल्याला अत्यंत चांगलं काम या माजलगावमध्ये उभं करायचं. त्या माजलगावमधल्या लोकांसाठी रोजगार, या माजलगावमधल्या लोकांसाठी आरोग्य, चांगलं माजलगावमध्ये आरोग्याची सुविधा, एखाद्या मल्टी स्पेशालिटीचं चांगले व्यवस्था. या भागामध्ये आमच्या मुख्यमंत्री जी आपला इथला एक नगरसेवक त्याचं ऑपरेशन आपण केलं होतं ना, त्याला आजारी होतं मला. तर मुख्यमंत्री सहायता निधीच्या संदर्भात सुद्धा स्पेशल आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करू की जिथे जिथे नगर अध्यक्ष आपला निवडून येणार आहे, जिथे जिथे नगरपालिका आपल्या आहेत त्या ठिकाणी मुख्यमंत्री सहायता कक्ष सुरू करू म्हणजे गरीब लोकांच्या इलाजाला खूप मोठी मदत आपल्याला या माध्यमातून मिळते. मी माजलगावची जबाबदारी घेते. तुमचा माझा विश्वास आहे का? कोणाचा माझ्यावर विश्वास नाही? हात वर करा. नाही आहे? बरं, चांगला प्रश्न विचारतो. कोणाचा माझ्यावर विश्वास आहे ते हात वर करा. हात वर करा. तुमचा आहे का? त्यांचं असलं पाहिजे, त्यांच्यावर धाक आहे, तुमच्यावर नाही. हात वर ठेवा, वर ठेवा, वर ठेवा, वर ठेवा. हे हाताच्या मुठी आवळा, हाताच्या मुठी आवळा आणि जोरात घोषणा द्या. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा, भारत माता की, भारत माता की. माझ्या या प्रत्येक उमेदवाराला पंकजाताई स्वतः उभ्या आहेत समोर. मी वेळ कमी देत असले तरी मी वेळ कामाचा देत असते. तर माझ्या या उमेदवारांना निवडून द्या. दर 3 महिन्याला नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये पंकजा मुंडे बसून आहे. ते माझं तुम्हाला वचन आहे आणि तुम्हाला तर माहितीच आहे मेरा वचन ही है, मेरा वचन ही है. बस ये मेरा शासन मेरे हवाले करो और अपना विकास अपने आंखों से वो देखो. धन्यवाद.